राज्यात सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र अशातच शेतकरी वर्गामध्ये मात्र दुःखाचं सावट पसरलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलीय। शेतकऱ्यानं घरी दिवाळीच्या सणासाठी खरेदीला पैसे नाहीत म्हणून राहत्या घरी आयुष्याचा शेवट केलाय। या घटनेनं गावावरती शोककळा पसरलीय। शेतकऱ्याची अवस्था पाहून कुटुंबियांना देखील अश्रू अनावर्ती झालेत। ही घटना मनाला सुन्न करणारी ठरली। नामदेव लालसिंग राठोड असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसानं राज्यात धुवाधार बॅटिंग केली। अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढावलं। हातात तोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांनी गमावलं। यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारला साकडं घातलं। दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापायी अनेक शेतकऱ्यांनी आयुष्याचा शेवट केला। अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात घडलेली आहे। नामदेव लालसिंग राठोड यांनी अतिवृष्टीने पिकांचं झालेलं नुकसान, सततची नापिकी, बँकेचे घेतलेले पीक कर्ज आणि लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदतही नाही। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी डोक्यावर आल्यानं लेकरा बाळांसह घरच्यांना कपडे आणि इतर साहित्य कसं खरेदी करावं या विवंचनेत घरासमोर विषारी औषध प्राशन करून आयुष्याचा शेवट केला। या घटनेनं तुपेवाडी तांडा परिसरात शोककळा पसरलेली असून गावात हळहळ व्यक्त होतीये। तसंच नामदेव यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान अशा घटनेनंतर तर सरकारला जाग येणार का असा सवाल उपस्थित होतोय। आज बाबा आपल्याला कपडे घेऊन येतील, फटाके घेऊन येतील या आशेनं लेकरं वडिलांची वाट पाहत होते। मात्र तो दिवस उजाडलाच नाही। पैसे नसल्यामुळे दिवाळीचा सण आता कसा साजरा करायचा या विवंचनेतून वडिलांनी आयुष्याचा शेवट करून घेतलेला आहे।